मंडळी, वेलकम टू फिट फूडी ट्रॅव्हलर. आणि दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी ट्रॅव्हल आणि फूड रिलेटेड व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत असतात. तर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू सबस्क्राईब. टायटल आणि थंबनेलवरनं तुम्हाला लक्षात आलंच असेल की हा जो व्हिडिओ आहे तो खास सिनियर सिटीझन लोकांसाठी आहे. त्यांच्यासाठीच्या ज्या आहेत त्या ह्या सगळ्या ट्रॅव्हल टिप्स असणार आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि तुमचे जे सिनियर सिटीझन्स मित्रमंडळी आहेत त्यांना हा पाठवा. बाय द वे, माझे स्वतःचे आई वडील सुद्धा सिनियर सिटीझन्स आहेत. त्याच्यामुळे मला असं लक्षात आलं की सगळेजण म्हणतात रिटायरमेंट झाल्यानंतर, चला आता खूप फिरा, मस्त एन्जॉय करा, आता तुमच्याकडे वेळ आहे, पैसे पण आहेत, तर आता तुम्ही एन्जॉय करा. पण ते एन्जॉय करत असताना, सगळं बुकिंग करताना त्याच्या ज्या लागणाऱ्या काही गोष्टी आहेत, ज्या टिप्स आहेत, जे हॅक्स आहेत, ट्रॅव्हल हॅक्स आपण म्हणूयात, ते आपल्याला कोणीच सांगत नाही. सो हा विचार करूनच हे हार्ट टू हार्ट कम्युनिकेशन मी तुमच्याशी करायचं असं ठरवलं. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट स्टार्ट द व्हिडिओ. तर सगळ्यात बिफोर ट्रॅव्हलिंग, बुकिंग करण्याच्या पण आधी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती फाइंड अ व्हेरी गुड ट्रस्टेड ट्रॅव्हल पार्टनर. ओके, आता तरी असं मी का सांगते की ट्रस्टेड ट्रॅव्हल पार्टनर शोधा. तुमचं तुम्ही जाणार असाल तर व्हेरी नाईस, वेल अँड गुड. पण ज्या वेळेला आपण काही बुकिंग्स करतो ट्रॅव्हल पार्टनर्स थ्रू, जे ट्रॅव्हल कंपनीज थ्रू, ते आपली विश्वासपूर्ण असणं खूप गरजेचं आहे. इन्स्टेड ऑफ बुकिंग ऑनलाईन, प्लीज गो टू देअर ॲक्च्युअल ऑफलाईन ऑफिस आणि तिथे सगळी मग माहिती घेऊन तुम्ही जे आहे ते बुकिंग वगैरे करा. सध्या हॉटेलचे जे स्कॅम्स आहेत ते म्हणजे अगदी मोठ्या मोठ्या हॉटेलचे सुद्धा वेबसाईट्स, जे फेक वेबसाईट्स बनवून तिथे खूप सारे स्कॅम्स सुरू आहेत आणि जे सिनियर सिटीझन असतात त्यांना इझिली टार्गेट केलं जातं. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही एखादी लॉंग टूर प्लॅन करत असाल किंवा अगदी मी म्हणते छोटीशी ट्रिप सुद्धा प्लॅन करत असाल आणि ती जर तुम्हाला एखादा ट्रॅव्हल पार्टनर थ्रू करायची असेल तर त्यांच्या व्यवस्थित ऑफिसवरती जाऊन तिथे भेट घेऊन, नॉट ओनली ऑन गुगल, फक्त फोनवरती चौकशी न करता कोण व्यक्ती आपल्याला घेऊन जाणार आहे, तिथे मॅनेजर कोण असणार आहे, हे सगळं मॅनेज कोण करणार आहे, ट्रिप, ह्या सगळ्याची व्यवस्थित माहिती घेऊन मगच ट्रिप तुम्ही प्लॅन करा. फर्स्ट थिंग वॉज फाइंड अ ट्रस्टेड ट्रॅव्हल पार्टनर. त्याच्यानंतर सेकंड इम्पॉर्टंट थिंग आहे, समजा तुमचं बुकिंग वगैरे झालेलं आहे, बट बिफोर ट्रॅव्हलिंग, ॲक्च्युअल ट्रॅव्हल डेटच्या बरोबर महिना भर आधी गेट ऑल युअर मेडिकल रिपोर्ट्स डन. तुमचे जे काही मेडिकल रिपोर्ट्स करून घ्यायचे, ब्लड वर्क असेल ते तुमचं करून घ्यायचं. जे मेडिकल चेकअप्स असतात तुमचे, जे डॉक्टर करतात, बीपी, शुगर, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, दिस इज अ व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट. ही फक्त सिनियर सिटीझन्सनाच नाही आहे, सगळ्यांसाठीच माझ्या मते आजकाल ही इम्पॉर्टंट टिप झाली आहे. तुम्ही लॉंग जेव्हा ट्रॅव्हल करता, ज्यावेळेला लांबचं ट्रॅव्हल करता, त्यावेळेला एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे जाऊन आपलं जे पूर्ण मेडिकल चेकअप आहे ते करून घ्यायला आपण हवं. सो दिस इज द सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आय थिंक. बिफोर ट्रॅव्हलिंग, बुकिंग वगैरे झाल्यानंतर तुमचं बिफोर इव्हन ट्रॅव्हलिंग ऑल्सो हे सगळ्या गोष्टी आपण मेडिकल चेकअप जे आहे ते आपलं आपण करून घेतलं पाहिजे. आणि त्याच पद्धतीनं जर लागणार असतील आपल्याला औषधं वगैरे तर तेही आपण आपल्या डॉक्टरना सांगितलं तर कदाचित तेही आपल्याला त्या पद्धतीनं औषधं वगैरे देऊन आपण ट्रॅव्हलिंगच्या आपल्या ॲक्च्युअल ट्रिपपर्यंत ठणठणीत होऊ शकतो. तिसरी टिप आहे ती म्हणजे मेडिकल रिलेटेडच आहे. आता मेडिकल चेकअपचा विषय निघालेलाच आहे, तर ज्या वेळेला आपण ट्रॅव्हलचं पॅकिंग करतो आहोत, ट्रिपचं पॅकिंग करत आहोत, त्यावेळेला सगळ्यात आधी पॅक करायची गोष्ट म्हणजे तुमचे मेडिसिन्स. येस, तुमचं जे मेडिकल किट असेल ते तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा पॅक करा. त्याच्यासाठी ज्या लागणाऱ्या प्रिस्क्रिप्शन्स आहेत त्या डॉक्टरांच्या बरोबर तुमच्या कॅरी करा. देव न करो पण कदाचित आपण गेलेल्या ठिकाणी आपल्याला काही झालं आणि तिथे जर आपल्याला अचानक चेकअप करायची वेळ आली तर आपल्याकडे ज्या डॉक्टरनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शन्स आहेत त्या असाव्यात. सो सगळ्यात पहिली गोष्ट आहे की मेडिसिन्सचा जो डब्बा आहे, तुमचा मेडिसिन किट आहे, ते तुम्ही कॅरी करा. बाय द वे, ऑन द काउंटर कुठले मेडिसिन्स तुम्हाला मिळतात आणि कुठले कुठले इमर्जन्सी फर्स्ट एड किटमध्ये तुमच्या ट्रॅव्हलिंगमध्ये काय असावं ह्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तो तुम्हाला आय बटनमध्ये इथे वरती मिळेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी त्याची लिंक देतेय, नक्की जाऊन चेकआउट करा. त्याच्यानंतरची टिप आहे ती म्हणजे याच्यावरती अजून एक व्हिडिओ मी केलेला आहे, तो म्हणजे आहे ट्रॅव्हल लाईट. अर्थातच ही काही फार सांगण्याची गोष्ट नाही आहे, पण ज्या वेळेला आपण ट्रॅव्हलचं पॅकिंग जे आहे ते करतो त्यावेळेला खूप लाईट, ते पण कसं करावं ह्याचा सुद्धा टिप्सचा व्हिडिओ आहे, तो पण या व्हिडिओ नंतर तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वरती आय बटनमध्ये मी दिलेली आहे, तर तुम्ही तोही व्हिडिओ बघू शकता. तर चौथी टिप महत्वाची आहे की ट्रॅव्हल लाईट. जे काही बेसिक छान आउटफिट्समध्ये इन्व्हेस्ट करा आणि त्याचबरोबर अशा प्रकारे तुम्ही ट्रॅव्हल लाईट करू शकता. त्याच्यानंतरची टिप आहे टिप नंबर आय गेस 5. ती आहे ती म्हणजे
टेक इन्फॉर्मेशन्स. आता म्हणजे काय एक्झॅक्टली, जर ऑल्दो तुम्ही तुमच्या ट्रॅव्हल पार्टनर बरोबर एखाद्या टूर कंपनी बरोबर जाणार असाल, तरी पण तुम्ही जिथे जाणार आहात तिथल्या वेदरची, तिथे हवामान कसं आहे, लोक कसे आहेत, तिथं साधारण कल्चर कसं आहे, काय पद्धतीचे कपडे आपण घेऊन जावेत, ह्या सगळ्याची माहिती आणि तिथे कुठले कुठले ऍप्स चालतात, भाषा कुठली बोलली जाते, ह्या सगळ्याची माहिती आपण करून घेतली पाहिजे. सो माझा 5वा पॉइंट होता की टेक इन्फो. त्यानंतरचा 6वा इन्फो आहे, 6वा टिप आहे, सॉरी, 6वी टिप आहे ती म्हणजे गिव्ह इन्फो. आता म्हणजे काय आहे, गिव्ह इन्फॉर्मेशन म्हणजे नक्की काय? आता गिव्ह इन्फॉर्मेशन म्हणजे नक्की काय, तर तुम्ही जिथे जाणार आहात तिथे कुठल्या तुम्ही हॉटेलमध्ये राहणार आहात, तुमचा ट्रॅव्हल पार्टनर जो आहे, तुमचा टूर मॅनेजर जो आहे, त्याच्याबद्दलची जी माहिती आहे ती तुम्ही तुमचे जे घरातले तुमचे जे कोणी आप्त इष्ट असतील त्यांना जरूर देऊन ठेवा आणि ती तुमच्याबरोबर पण लिखित स्वरूपात प्लस मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही ती एके ठिकाणी व्यवस्थित सेव्ह करून ठेवा. जी तुमची आयटनरी आहे, ज्या रेस्टॉरंट्समध्ये, सॉरी, ज्या हॉटेल्समध्ये तुम्ही राहणार आहे तिथे तिथला ॲड्रेस प्रॉपर, हे सगळ्या गोष्टी तुम्ही एका व्हॉट्सअपला स्वतःला आपल्याला मेसेज करून ठेवता येतो किंवा नोटपॅडमध्ये, किंवा एखाद्या जर तुम्हाला हार्ड कॉपी, जर तुम्हाला जे तुमचं वॉलेट आहे त्याच्यामध्ये तुम्ही छोटीशी चिठ्ठी करून ती व्यवस्थित ठेवू शकता. त्याचबरोबर तुमच्या घरातल्यांना सुद्धा ती जी माहिती आहे ती तुम्ही देऊन ठेवली पाहिजे असं मला वाटतं. त्यानंतर ऍक्च्युली हा आता सर्वज्ञात पॉइंट आहे, तो म्हणजे ऑलमोस्ट आता आपण व्हिडिओच्या शेवटाकडे आलो. त्याच्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता लास्ट माझा पॉइंट आहे तो म्हणजे कॅरी ऑल द इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स. प्रिस्क्रिप्शन वगैरे तर झालंच, पण जे काही तुमचे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत, आयडी प्रूफ आहेत, पासपोर्ट वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित कॅरी करून घ्या. माझा लास्ट बट नॉट द लिस्ट असा पॉइंट आहे तो म्हणजे कॅरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स अँड ऑल्सो कॅरी सम पोर्टेबल चेअर्स, वॉकिंग स्टिक इफ नेसेसरी. अशा ठिकाणी जाणार म्हणूनच मी मगाशी म्हणलं की तिथलं वेदर कसं आहे, तिथली भौगोलिक परिस्थिती कशी आहे, याचा सगळ्याचा अंदाज जर आपण घेतला तर बरोबर काय काय कॅरी करायचं, त्याची पॅकिंग चेकलिस्ट जर आपल्याकडे ऑलरेडी आपण करून ठेवली 1-2 आठवडे आधी, तर आपल्याला सामान भरताना ते लाईट पण राहील आणि खूप इझी पण होईल. तो त्रास तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार तुम्ही तुमच्याबरोबर जे आवश्यक सामान आहे त्याची लिस्ट जरूर बरोबर घ्या आणि त्याचबरोबर जे डॉक्युमेंट्स लागणारे आहेत, तुमचे आयडी प्रूफ्स असतील तर त्याची फोटोकॉपी सुद्धा तुम्ही तुमच्याबरोबर कॅरी करा. सो दॅट वॉज ऑल अबाउट दिस व्हिडिओ की ट्रॅव्हल टिप्स ओनली फॉर सिनियर सिटीजन्स. तर हा एक मला वाटलं की खरंच खूप नेसेसरी व्हिडिओ आहे आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ लाईक करा. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.